लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये असतात. आता ते जेव्हापासून श्रीनाथ ज्वेलर्सकडून आलेले असतात तेव्हापासून त्यांच्यामध्ये ती चर्चा सुरू असते. किती नाही म्हटलं तरी सुद्धा कलाचा राहुलवरचा विश्वास ती आता इथे डगमगू देत नसते. ती म्हणत असते की नाही, मला माहिती आहे की जो राहुल आहे तो मात्र ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुला त्याच्यावर जरी विश्वास असला तरी सुद्धा माझा त्याच्यावरती विश्वास नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे इथे राहुलच आहे असं मला इथे वाटतंय. आता मात्र रोहिणीला इथे ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलायच्या असतात. म्हणजेच की जो राहुल आहे, राहुलला तिला हे सगळं काही विचारायचं असतं आणि त्यामुळेच इथे आता ती राहुलशी बोलत असते. नैनाला तिने बाहेर पाठवलेलं असतं, पण नैनाला इथे तिच्यावरती संशय आलेला असल्यामुळे आता तिथेच ती थांबते आणि तिथेच ती थांबल्यामुळे ती म्हणत असते की नाही, मला ह्यांचं बोलणं ऐकायलाच पाहिजे. तेवढ्यातच रोहिणीला थोडासा डाऊट येतो आणि ती दरवाजा उघडते. बाहेर नैना उभी असते आणि नैना, हे सगळं काय आहे? तुला सांगितलं होतं ना तू कॉफी घेऊन ये, मग तू इथे काय करत आहेस? असं म्हणूनच रोहिणी पुन्हा तिच्यावर ओरडते. रोहिणी ओरडल्यावर आता तिला खाली पाठवून देते आणि राहुलला इथे ती विचारत असते, हां बोल राहुल, काय झालेलं आहे? आणि त्यासोबत सगळं काही व्यवस्थित सविस्तर सांग. तेव्हा राहुल आता सांगतो, मी गौरवच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तेव्हाच तिथे कला आणि अद्वैत वेषांतर करून आले. दोघेसुद्धा वेषांतर करून आल्याच्या नंतर झालेला सगळा काही प्रसंग इथे आता राहुल जो आहे तो राहुल इथे त्याला सांगत असतो. आणि राहुलने ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्याच्या नंतर मात्र आता तिला सांगितल्यावर खूपच मोठा तिला धक्का बसतो आणि त्यावर तो हेही म्हणत असतो, पोलीस तिथे आले आणि त्याचबरोबर इथे ज्या काही डिझाईन्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि तेव्हाच आता इथे गौरवने हे सुद्धा सांगितलं की आम्हाला हे सगळे डिझाईन्स पोहोचवणारे सोर्सेस वेगळे आहेत. आणि तेव्हाच आता रोहिणी खूप जास्त राहुलवर चिडते. ती म्हणत असते की जी माती खायची होतीस तीच तू खाल्लेली आहेस आणि तू हे सगळं काही इथे का आणि कशासाठी केलेलं आहेस. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता त्या कलाच्या हाती जर एखादी गोष्ट लागली तर ती कुठपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचू शकते हे तुला कळायला हवं. असंच आता इथे ती बोलते. इकडे आणि कला आणि अद्वैतला आता राहुलच्या ड्रायव्हरची चौकशी करायची असते आणि राहुलच्या ड्रायव्हरची चौकशी करण्यासाठीच आता इथे ते दोघेसुद्धा बाहेर येतात आणि ड्रायव्हरला विचारत असतात, काय मग इथे तुम्ही राहुलला घेऊन आज सकाळपासून कुठे गेले होते? आणि त्यासोबतच ड्रायव्हर म्हणत असतात, नाही, हल्ली ना राहुल साहेब एकटे त्यांचे जातात. आदल्या रात्री सांगायचा प्रयत्न करत असतात पण ते जास्त काही ते सांगत नाहीत आणि त्यासोबतच इथे मला ही सुद्धा जास्त गोष्ट माहिती नसते. इकडे मात्र रोहिणी बोलत असते, त्या कलाला जर आता संशय आलेला असेल तर ती कुठून कुठपर्यंत जाऊन पोहोचेल ही गोष्ट तुला आणि मला सुद्धा समजणार नाही. त्यामुळे त्या कलावरती आता सगळं काही नजर ठेवूनच आपण राहिलं पाहिजे असंच आता इथे रोहिणी बोलत असते. तेवढ्यातच आता कला ड्रायव्हरची चौकशी करत असते आणि ती म्हणत असते की नीट तुम्ही आठवून सांगा. आणि त्यासोबतच ड्रायव्हर म्हणत असतात की नाही, मला जास्त काही सांगता येणार नाही. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की हल्ली राहुल साहेब बऱ्याचदा त्यांचंच इकडे जात असतात. आता इकडे रोहिणी विचार करत असते, ह्या कलाच्या हाती जर काही लागलेलं असेल तर मग मात्र आपलं काहीच खरं नसणार आहे. कारण ही कला जी आहे ती एक नंबरची चिवट आहे आणि त्यासोबतच तिने जर एखादी गोष्ट इथे करायची ठरवली तर मग मात्र ती माघार घेत नाही. आणि तेव्हाच आता इथे राहुल म्हणत असतो, मॉम तू अजिबातच काळजी करू नकोस, काही जरी झालं तरी सुद्धा इथे त्या कलाच्या हाती कुठलाच आणि कसलाच पुरावा लागणार नाही याची मी व्यवस्थित काळजी घेईल. ती कला किती जरी शोधायचा तिने प्रयत्न केला तरी सुद्धा शोधू देत, तिला किती शोधायचंय काय करायचंय ते, पण तिच्या हाती काहीच लागणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी मी इथे घेईल असंच आता राहुल इथे रोहिणीला सांगत असतो. आणि रोहिणी म्हणत असते, हो, आपल्याला सुद्धा अगदी तसंच सगळं काही करावं लागणार आहे. आता रोहिणीने ह्या सगळ्या गोष्टी राहुलला सांगितल्याच्या नंतर मात्र इथे कला आणि अद्वैतला तर ड्रायव्हरकडून जास्त काही गोष्टी ते समजलेल्या नसतात आणि जास्त काही गोष्टी ते न समजल्यामुळे आता इकडे जी कला आहे ती बोलत असते, पण हा राहुल स्वतःच का बरं गाडी घेऊन जात आहे आणि तो इथे ड्रायव्हरला का नेत नाही आणि त्यासोबतच तो कुठे जातो काय करतो हे सगळं शोधावंच लागेल. त्यावर अद्वैत म्हणत असतो, झालं तुझा पुन्हा एकदा सुरू. तेव्हा कला म्हणत असते, हे बघ अद्वैत, तू प्लीज चिडचिड करू नकोस ना, आणि आता आपलं ठरलंय ना शांततेत सगळं काही करायचं. तर आता इथे संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये असतात. कला तिच्या केसांची वेणी घालत असते पण तिला मात्र ती जमत नसते कारण तिचं लक्षच त्या वेणीकडे नसतं. तेव्हा
तेव्हा अद्वैत त्याचं काम करत असतो आणि तेव्हाच हिची सतत होणारी चिडचिड तो ऐकत असतो. तो म्हणतो, काय चाललंय खरे तुझं, तू अशा पद्धतीने का बरं करत आहेस? आणि तेव्हा कला म्हणत असते, अरे मी ना विचार करत आहे आणि मला ना ही वेणी जमतच नाहीये. तेव्हा आता तो म्हणत असतो, काय अवघड आहे वेणी घालायची? तेव्हा ती म्हणते, अवघड तुला जमते का, जमणार आहे का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, तू ना मला हे असलं चॅलेंज करू नकोस, मी जर ठरवलं ना तर मी काही करू शकतो. आणि तेव्हाच इथे कला म्हणत असते, अच्छा धर मग घालून दाखव बरं वेणी. आता इथे कला जी आहे ती इथे बेडवरती बसते आणि कला बेडवर बसल्याच्या नंतर अद्वैतला ती गाईड करत असते आणि 3 लेअर करायच्या आणि 3 लेअर एकात एक गुंफत चलायच्या आणि त्याची छान वेणी पूर्ण तयार होते असं इथे कला म्हणत असते. आणि फायनली इथे आता अद्वैतने वेणी घालून दिलेली असते. अद्वैतने वेणी घालून दिल्याच्या नंतर आता इथे तो म्हणत असतो, चॅलेंज केलं होतंस ना तू मला, बघ प्रयत्न केलं तर मग मला ते जमलेलं आहे, प्रयत्न केलं तर काहीही जमू शकतं असं कला म्हणते. आणि तेव्हाच आता कला हेही म्हणत असते की बघ तू म्हणतोयस ना प्रयत्न केले तर जमू शकतं, मग करू दे ना मला प्रयत्न नको ना माझे सोडायला, मला शोधू देत, मला प्रयत्न करायचे सोडून देऊ नकोस, कारण मला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे की हे सगळं काही राहुलनेच केलेलं असेल. आणि तेव्हाच तिला ठसका लागतो. तर आता इथे अद्वैत तिला पाणी द्यायला जातो, पण ती म्हणत असते ठीक आहे इथे पाणी पण नाहीये, मी खाली जाऊन घेऊन येते. इकडे आता गौरवचा राहुलला कॉल आलेला असतो आणि गौरवचा राहुलला कॉल आल्याच्या नंतर इथे गौरव जो आहे तो इथे फोनवरती बोलत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो की आता खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राहुल तुला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, कारण तू आता तिथे त्यांच्या घरामध्ये राहतोयस आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता हा लपाछपीचा खेळ जो आहे तो आपल्याला बास करावा लागणार आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित आणि प्रॅक्टिकली विचार करावा लागणार आहे असं गौरव इथे बोलत असतो. आणि तेव्हाच आता राहुल सुद्धा तिथे फोनवर बोलत असतो. कला त्याच्या पाठीमागे येऊन ऐकत असते आणि तेव्हाच कला म्हणत असते, काय रे कोणाशी बोलत होतास? आणि तेव्हाच राहुल म्हणत असतो, अगं कोणाशी नाही, मित्राशी बोलत होतो. आणि तेव्हा कलाला इथे थोडासा संशय आलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की मी जेव्हा हा त्याला प्रश्न विचारला तेव्हा इथे तो थोडासा घाबरलेला होता. आता त्याच विचारामध्ये कला ही तिच्या खोलीत गेलेली असते. अद्वैत म्हणत असतो, काय ग काय झालंय, आत्ता तर इथून खोलीतून बाहेर गेलीस तेव्हा चांगली होतीस ना, मग आत्ता खोलीमध्ये आलीस तेव्हा तुझा मूड असा का बरं पडलेला आहे असं इथे अद्वैत विचारत असतो. आणि तेव्हाच कला म्हणत असते की नाही काही नाही, पण मी तोच राहुलचाच विचार करत होते आणि त्यामुळेच तू झोप ना, तुला काय झाले? तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो, बरं ठीक आहे मला खूप झोप आलेली आहे आणि आता मी झोपतो. तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि इथे जे काही काउन्सलर आहेत त्यांचा इथे आता अद्वैत आणि कलाला फोन आलेला असतो आणि अद्वैत लगेचच फोन उचलतो आणि तिकडून काउन्सलरवाले म्हणत असतात की तुमची बायको सोबत आहे का तुमच्या? आणि तेव्हाच इथे अद्वैत म्हणत असतो, हो आहे ना, काय झालेलं आहे? आणि तेव्हा आता ते म्हणत असतात की आता फोन स्पीकरवर टाका आणि तुम्हाला दुसरा टास्क द्यायचा आहे, तुम्ही पहिला टास्क कसा केला, काय केला, ह्या गोष्टी आता ते विचारत असतात. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हो आम्ही पहिला टास्क जो आहे तो व्यवस्थित केलेला आहे. तेवढ्यातच आता इथे काउन्सलरवाले म्हणत असतात की अच्छा काय काय सोबत केलं? आम्ही का दुधीची भाजी केली, त्यासोबतच आम्ही इथे गादी सोबत घातली, त्यानंतर स्वयंपाक सोबत बनवला. आणि तेव्हा आता काउन्सलरवाले म्हणत असतात, पण तुमचं जे काही काम करायचं होतं ते तुम्ही पार पडलं का? तेव्हाच आता अद्वैत आणि कला म्हणत असतात की नाही ना, ते तर आमचं काम झालेलं नाही आहे ना पूर्ण, त्यामध्ये खूप जास्त अडथळे आलेत. आणि तेव्हाच काउन्सलरवाले म्हणत असतात, अच्छा काय अडथळे आले, मग काय करायचं आता? तुम्ही जर ते काम सोबत केलं नसेल तर मग काय फायदा? तेव्हा आता इथे तुम्हाला आता पुढचा टास्क आम्ही देणार आहोत आणि तो म्हणजे काय, आता भाजी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन दोघांना सोबत आणि एकत्र जाऊन भाजी आणायची आहे, असा हा टास्क आहे. आणि तेवढ्यातच आता इथे अद्वैत म्हणत असतो, भाजी, आता भाजी आणायला कोण जाणार आहे? आणि ते सुद्धा मार्केटमध्ये, काहीही टास्क देतात आहे, ह्यांना काय करायचं आहे? तेव्हाच आता इथे कला आणि अद्वैत म्हणत असतात, ठीक आहे आता आपल्याला एवढा मोठा टास्क दिलेला आहे तर तो आपल्याला इथे पार तर पाडावाच लागणार आहे, असा विचार करूनच कला आणि अद्वैत खाली येतात. कला म्हणत असते, रजनी मामी इथे मला ना मार्केटमध्ये जायचं आहे, ज्या ज्या वस्तू नाही आहेत भाजी आणायला जाणार आहोत आम्ही, तुमच्याकडे आता घरामध्ये किंवा किचनमध्ये ज्या ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या वस्तूंची यादी तुम्ही आम्हाला द्या प्लीज, आणि आम्ही लगेचच जाऊन मार्केटमधून भाजी आणतो. त्यावर आता इथे रजनी त्यांना यादी देत असते. इकडे मात्र भाजी आणण्याची मजाच काही और असते, वेगळी असते. आणि त्या गोष्टी इथे अद्वैत आणि कलाला सांगत असतात, कशा पद्धतीने तुझी आजी आणि मी इथे भाजी आणायला जायचो आणि त्यासोबतच तिला मी मस्त गजरा घ्यायचो. तेवढ्यातच आता इथे
जी काही अनामिका आहे ती मुद्दामूनच सोहमला बोलत असते आणि तेवढ्यातच श्रीकांत ते बोलणं ऐकतात आणि म्हणत असतात की ती माठासारखा आहे हा मुलगा, त्याला ही त्याची बायको एवढं सगळं काही बोलत आहे, मग लगेच जिथली तिथे बोलायला काय होतं ह्याला, नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला ह्याच्याशी बोलावंच लागणार आहे, असाच इथे ते विचार करत असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कला आणि अद्वैत मार्केटमध्ये जाणार आहेत आणि त्यावर आता राहुल विचार करत असतो, ह्या अद्वैतवर त्या गोळ्यांचा काही फरक पडत नाहीये का, हा व्यवस्थित कसा वागायला लागलेला आहे, हा थोडा सुद्धा इथे ड्रेसमध्ये दिसत नाही किंवा हे सगळं काय आहे असा इथे तो विचार करतो. तेवढ्यातच आता नैना म्हणत असते ठीक आहे मी देऊ का त्याला गोळ्या, आणि तेव्हा आता कलाचं लक्ष ह्या दोघांच्या बोलण्याकडे असतं. ती म्हणत असते की हे नेमकं काय बोलतायत, कशाबद्दल ही सगळी काही चर्चा करतायत, नेमकं काय चाललेलं आहे असा इथे ती विचार करते. आणि तेव्हाच आता इथे राहुल म्हणत असतो नाही नाही आत्ता नको, ती बघ कला आपल्याकडे कसं बघत आहे, आत्ता जर आपण हे सगळं काही करायला गेलो तर उगाचच पकडले जाऊ, असंच आता इथे तो बोलत असतो. तेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते त्यानं बोलल्याच्या नंतर तरी सुद्धा कलाला थोडासा त्यांच्यावरती संशय आलेला असतो की हे नेमकं काय बोलत आहेत, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहेत, म्हणूनच ती त्यांच्याकडे पाहत असते. आता इथे कला आणि अद्वैत हे मार्केटमध्ये जाणार असतात. तेवढ्यातच राहुलचा फोन वाजतो. आता राहुलला फोन कुणाचा आला असेल आणि त्यासोबतच राहुल बाजूला जाऊन थोडंसं बोलत असतो आणि तेव्हा कलाला पुन्हा एकदा त्याच्यावरती संशय येतो की राहुलचं नेमकं चाललेलं काय आहे आणि हा सतत ह्याला फोन कोणाचे येतात याच्याकडे थोडंसं लक्ष दिलंच पाहिजे असा इथे कला आता विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असा झालेला आहे, कारण आपल्याला आता पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की गौरव जो आहे, गौरवने त्या जो काही आरोप आहे ते जे काही हिऱ्यांचे वेंडर आहेत त्यांच्यावरती ढकलण्याचं काम केलेलं असतं. म्हणजेच की त्यांच्यासमोर खूप मोठी कॅश इथे पकडलेली असते आणि काही जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला हा जो काही आरोप आहे किंवा हे सगळं आहे तुम्हाला इथे तुमच्या स्वतःवरती घ्यायचं आहे आणि हाही त्याबद्दल तुम्हाला ॲडव्हान्स आहे. कला आणि अद्वैत मार्केटमध्ये जाऊन पोहोचतात. कलाला कुठेतरी जाऊन वेंडर दिसलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो तू त्या वेंडरला शोधत होतीस ना, तो बघ तो वेंडर आहे. आणि तेव्हाच हा वेंडर इथे काय करतोय, म्हणून कला आणि अद्वैतच्या हाती खूपच मोठा आणि भन्नाट असा पुरावा आता इथे लागलेला असतो. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांच्या डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.